महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। तर मी आता आलो आहे गुमान सिंग लक्ष्मण परदेशी यांच्या शेताजवळ। त्यांच्या शेताचं 400 झाड लिंबूचं झाड होतं, झाडाला फळं आली होती, टोटल झाड वाहून गेलेलं आहे। तर दादा, आपलं झाड किती लावलेलं होतं शेतामध्ये? 400 झाडांची लावणी केलेली होती। तर ते नारळी नदीमुळे पूर आल्यामुळे पूर्ण जमीनदोस्त झाड झाले। आणि ठिबक वगैरे केली होती दादा? हां, 1 लाखाची ठिबक केली। तर त्यांची 1 लाखाची ठिबक व 400 झाड टोटल वाहून गेलेलं आहे आणि प्लस 50,000चं खत दिलेलं होतं। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर बहाळ या गावी येऊन पंचनामे करून आणि शेतकऱ्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी। तर नमस्कार भाऊ, मी वंदे महाराष्ट्र रिपोर्टर हंसराज पगारे। मी आलो आहे बहाळ येथे गोविंद रामचंद्र परदेशी यांच्या शेताजवळ। तर अक्षरशः नारळी नदीला भयंकर पूर आलेला आहे आणि त्यांचं इथं केळीचं पूर्ण रोप लावलेलं होतं, ते रोप पूर्ण वाहून गेलं आहे। तर दादा, आपलं रोप किती लावलं होतं इथं? इकडे 2200 तर दादांचं 2200 रोप इथं आत्ता लावणी झाली होती। किती दिवस झाले दादा? 8-10 दिवस झाले। 2200 रोप वाहून गेलं आहे आणि जे त्यांचं शेत होतं, शेत राहिलं नाही, आता डोंगर तयार झाला आहे आणि पूर्ण खडी त्या शेतात आली आहे। आणि प्लस दुसरं त्यांचं परत बाजूला शेत आहे, तिथं त्यांचं 3000 रोप काटणीवर आलं होतं, ते आपले घोडे खांबसहित ते सुद्धा वाहून गेलं आहे। तर भयंकर या काकांचं नुकसान या नदीमध्ये झालेलं आहे। तर तातडीने सरकारने यांच्याकडे बघावं आणि काहीतरी आर्थिक मदत करावी। 40,000 काकांनी आत्ताच खत दिलेलं आहे व 50,000ची ठिबक केली आहे, ती सुद्धा वाहून गेली आहे। तर प्रशासनाने लवकरात लवकर तातडीने यांच्याकडे ॲक्शन घ्यावी आणि शेतकऱ्यांचं जे काही नुकसान झालं आहे तर काही ना काही त्यांना देण्यात यावं। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।